जलधारा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा 3 ऋतूंचं निसर्गाचं चक्र. पावसाची 27 नक्षत्र यांचं चक्र अविरत चालू असतं. त्यावरच जीवसृष्टी चालते. उन्हाळ्याने अंगाची लाही होते. पाणी कमी पडतं. चारा टंचाई होते. त्यावेळेस वळवाच्या पावसाची लोक वाट पाहतात. वाऱ्याच्या प्रचंड वेगासहित टप टप जोरात आवाज काढत मधून गारांचाही पाऊस पडतो. त्यालाच वळीव म्हणतात. तापलेली धरती माता आणि पावसाची पर्जन्यवृष्टी यांचा मिलाप होऊन धरतीच्या कलशातून जो सुवास बाहेर पडतो तो गंध अत्तरापेक्षाही छान असतो. मन उल्लसित होतं. वळीव पाऊस पडून गेल्यानंतर पेरणीसाठी आवश्यक असणारे आणि कायमस्वरूपी नदी, ओढे, नाल्यांना, विहिरींना पाणी येण्यासाठीची नक्षत्र सुरू होतात. जेव्हा दुष्काळ पडतो म्हणजेच पाऊस अगदी कमी प्रमाणात पडतो तेव्हा शेतकरी पिकं काढू शकत नाहीत. तेव्हा त्या अवस्थेला दुष्काळी अवस्था किंवा ते भाग दुष्काळी भाग म्हणून जाहीर केले जातात. जेव्हा पाऊस जास्त पडतो त्या वर्षी सुकाळ झाला असं म्हणतात. दुष्काळापेक्षा ओला सुकाळ परवडतो. कारण 6 महिने पीक नाही घेता आले तर पुढचे 6 महिने तरी दुसरे पीक घेता येते. ते परवडणारं असतं. हल्ली आता हे निसर्गाचं चक्र बदललेलं आहे. जिरवणीचा पाऊस, पीक उगवण्यासाठी आवश्यक असणारा पाऊस न पडता त्या काळामध्ये मोठे पाऊस पडतात. ओला दुष्काळ होतो. दुष्काळाची गोष्ट तर सोडाच, माणसाला आता त्यांची घरं, गावं पूरग्रस्त स्थितीमुळे सोडावी लागतात. किती वाईट अवस्था! दरवर्षी जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर माणसाच्या जगण्यात, जीवनात आनंद राहील का? जन्म आहे, मृत्यू आपल्या हातात नाही. म्हणून शेवटपर्यंत, आयुष्याच्या अंतापर्यंत जगणं भाग आहे. म्हणून या नैसर्गिक आपत्तीला टक्कर देत राहायचं. छान छान बंगले जरी बांधले तरी पुराच्या भीतीमुळे घरी मनासारखं फर्निचर देखील करता येत नाही. माझ्या तर मनात हे सारखं येतं की जी गावे पाण्याखाली जातात तिथं मुली देण्यासाठी आई वडील कचरतील की काय, असंच वाटतंय. तर या पावसाची किती रूपे आहेत पहा. एकच पाऊस जगवतो आणि उद्ध्वस्त करतो. कलियुगात माणसांच्यात बदल हे होणारच, तर निसर्गात देखील हे बदल झाले आहेत. हे दुष्परिणाम जरी पावसाचे असले तरी याला शासन, समाज, सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणावर मदत करतात आणि लोकांची ही वेळ निघून जाते. हल्ली रीलचं, सेल्फीचं प्रमाण खूप वाढलं आहे. धोके माहीत असून देखील तरुणाई यात अडकली आहे. स्वतःवर आयुष्य गमवायची पाळी आणते. अशा व्यक्ती पुरात जेव्हा अडकतात, सेल्फी काढताना पडतात, त्यावेळेला एक जीव वाचविण्यासाठी किती लोकांना खडतर परिश्रम करावे लागतात हे समजायची त्यांची अवस्था नसते. परंतु आधी काही घटना घडलेल्या असतात ते तरी लक्षात घेऊन सावधानतेने राहावे. पावसाची चाहूल लागली की मोर देखील आनंदाने नाचतात. कवी पावसावर कविता करतात. प्रेमी युगलं पावसात फिरायला जातात. रात्रभर पाऊस पडला की शेतकरी शेतात किती पाणी आले, विहिरीला किती पाणी वाढले हे बघण्यासाठी उठल्या उठल्या ओढीने शेताकडे जातात. विहिरीला पाणी वाढलेलं पाहून त्यांचं समाधान होतं. आता माझा ऊस चांगला येईल, पीक चांगले येईल या विचाराने आनंदित होतात. पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं चांगली आली तर जग खाऊन पिऊन सुखी होईल एवढी ताकद या पावसामध्ये आहे. एका नाण्याच्या 2 बाजू असतात, तसेच पावसाचे देखील आहे. सुकाळ आणि दुष्काळ. ओला सुकाळ परवडतो, परंतु दुष्काळात हाहाकार माजतो. जशी परिस्थिती येईल तसं, म्हणजेच दोन्ही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. रिमझिम श्रावणधारांनी श्रावणाचे निसर्ग रूपच पालटवतो. श्रावणी सोमवार, शुक्रवार, मंगळागौरी,
सत्यनारायण पूजेला ताजी हिरवीगार पत्री ह्या पावसामुळेच मिळते. पावसाळ्यात सूर्याचे दर्शन मनाला भावून जाते. काळेभोर ढग, झरे, डोंगर, घाट, धुसर वातावरण, इंद्रधनुष्य हे प्रवासाचा खूप आनंद देतात. आपल्या आयुष्यात जे घडते ती नियती असते.